आणि आता बातमी आहे ती पुण्यामधून। पुणे अपघात प्रकरणामध्ये आरोपी वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। विशाल अग्रवालसह तिघांना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला। कोर्टामध्ये नेमका कशा प्रकारे युक्तिवाद झाला आपण त्यावर देखील एक नजर टाकूया। पुणे अपघात प्रकरण, तिघांना 3 दिवस कोठडी। वेदांतचे वडील विशाल अग्रवाल यांनी पार्टीला परवानगी दिली असं पोलिसांनी म्हटलं। परवाना नसताना वेदांतला गाडी चालवायला दिली, पोलिसांनी हा युक्तिवाद केला। जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा विशाल अग्रवाल पुण्यामध्ये होता असं पोलिसांचं म्हणणं आहे। विशाल अग्रवाल पुण्यात नसून बाहेर असल्याचं सांगितलं। संभाजीनगरमधून अटक केली असं पोलीस म्हणाले। आम्हाला 41 ची नोटीस दिली नाही, आरोपीच्या वकिलांनी हा युक्तिवाद केला। विशाल अग्रवाल फरार नव्हता, आरोपीच्या वकिलांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला। विशाल अग्रवालला अटक झाली तेव्हा तरी नोटीस द्यायला हवी होती असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलं। विशाल अग्रवालला नोटीस देण्यासाठी शोध घेण्याचा प्रयत्न केला असं पोलीस म्हणाले। पब बार सील केलेत का, युक्तिवादावेळी कोर्टानं हा सवाल केला। वेदांतनं कार चालवायला मागितली, कार चालकाचा हा जबाब होता असं सरकारी वकिलांनी म्हटलं। वेदांतनं कार चालकाला शेजारी बसण्यास सांगितलं असं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलं। गाडीचं रजिस्ट्रेशन झालं नव्हतं, मग गाडी रस्त्यावर आलीच कशी, सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना हा सवाल केला। आपल्या मुलाचं वय 18 वर्ष नसताना त्याला पबमध्ये किंवा बारमध्ये पाठवणं किंवा जाऊ देणं हे सुद्धा चांगल्या पालकाचं लक्षण नाही आणि त्यामुळे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट नुसार त्यांनी आपल्या पाल्याकडे म्हणजे मुलाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे हा सगळा जो अपघात घडलेला आहे तो त्याचंच लक्षण आहे की त्यांनी मुलाला जास्तीची मोकळीक दिली आणि कोणतंही नियंत्रण मुलावर ठेवलं नाही। त्यामुळे कोर्टाने 24 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिलेली आहे।